DJ Praveen. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आज येणाऱ्या या महिन्यामध्ये दिनांक 12 मे 2025 या दिवशी आपण त्रिवेद पौर्णिमा साजरी करतो। पूर्ण विश्वामध्ये आपण ती साजरी करतो। या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच दिवशी तथागतांच्या जीवनामध्ये 3 विशेष प्रसंग घडलेले आहेत। त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण। अख्ख्या विश्वामध्ये जितकेही बौद्ध राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये बुद्ध पौर्णिमा ही अतिशय उल्हासाने साजरी केली जाते। योगायोगाने मला आणि माझ्या मित्र कंपनीला 3 बौद्ध राष्ट्रांमध्ये बौद्ध पौर्णिमाच्या अनुषंगाने हजर राहता आलं। त्यावेळेस तो प्रसंग बघण्यात आला आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की कंपॅरेटिव्हली आपल्या भारतामध्ये त्या प्रमाणात आपण उत्साह साजरा करत नाही। इतर बौद्ध राष्ट्र आहे, श्रीलंका असेल, भूतान असेल, व्हिएतनाम असेल, कोरिया असेल, इथे 8 दिवस उत्सव साजरा केला जातो। आज सुद्धा व्हिएतनाममध्ये, कोरियामध्ये आणि श्रीलंकेमध्ये हा उत्सव सुरू आहे। या प्रसंगी मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि आपुलकीच्या माणसांच्या वतीने सर्व बौद्ध बांधवांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि तद्वतच या प्रसंगी मला हेही अपेक्षित आहे की हे जे युद्ध सारखी जी परिस्थिती आहे, तर आपण नेहमी म्हणतो की बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे आणि आपण बोलताना कायमस्वरूपी असं म्हणत असतो की देशाला बुद्ध हवा, युद्ध नव्हे। तसंच आज मागील फेब्रुवारी पासून जे आंदोलन चाललेलं आहे, महाबोधी विहार मुक्ती आंदोलन, तर या प्रसंगी माझी अशी अपेक्षा आणि इच्छा आहे की बिहार सरकारने, भारत सरकारने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जशा 3 घटना बुद्ध पौर्णिमेला महत्त्वाच्या आहेत, तशी ही 4थी घटनाही व्हावी की 19 जे बुद्ध टेम्पल ऍक्ट आहे तो रद्द करावा आणि महाबोधी बुद्ध विहार मुक्त करून बौद्धांच्या स्वाधीन करावं। एवढे बोलतो। जय भीम।